बाप रे, काय कोइन्सिडन्स आहे. बरोबर 4 महिने झालेत, म्हणजे 4 महिने, उद्या 4 महिने होतील. बरोबर 4 महिन्यामध्ये आपले 50,000 फॉलोअर झाले, म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि 500-550 व्हिडिओ झाले ते, म्हणजे जालन्यामधले 550 डबलचे जर सोडून दिले तर 450. बाबा टिट्याले आता तुम्हाला सांगतोय मी, टिट्याचं काय सांगू तुम्हाला आता. हो का, चिटकली का. तर असा एकंदरीत विषय आहे. अजून एक विषय तुम्हाला सांगायचा आहे की काय झालं ना, खाली पडत असं पळत गेला. खरं काय, मग ते परिणी पाहिलं. हे बघा आता कोणी गाडीवर आहे का. आजी देवाला ठेवा, ऐक घ्या, ठेवा देवाला. बाप्पा तुम्ही कोणती गोष्टी कुठे घुसला काय करा बाय. आजीचा आई व्हिडिओ चालू बी झाले, आजी म्हणजे असंच पेढा देतो माझ्या लेकाला नाताला. आजी उठ कोमल, हे काय आणलं बा जरा घ्या तुम्ही खा जरसा, थोडस खाना. गुड न्यूज आहे ना आपली. दर कोमल गुड न्यूज आहे, पेढा खाय. पिऊला दे अभिनंदन. पिऊला पण दे. खा बेटा थोडं. परीला खाल्लं ना. रामकृष्ण आली घे. आजी म्हणते माझ्या नाताला बी असंच पेढा दे. अभिनंदन. कशाच आहे दर रोहिणी. दर टिट्ट्या खाल्लं का. आज आपले स्वस्त जालन्याचे 50,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. थँक्यू. 50,000 4 महिन्यामध्ये. अभिनंदन तुमचं. अभिनंदन म्हणतीये कोमल. ओके पिऊ पण घ्या लागली. वा 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 वा. सगळ्यांना खूप खूप थँक्यू. तुम्ही जालन्याचे नसाल तरी पण, आणि तुम्ही जर की चॅनल केला असेल फॉलो त्यासाठी थँक्यू. चल ठीक आहे तिकडे हे बघ. चल 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 ये. हां या. तर सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आज आमचे माझे म्हणजे पर्सनली सांगतोय एक 5,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेत. स्वस्त जालना या 50,000 सॉरी. एवढी ऐकायची सवय नाही ना हे सगळ्यांना माझ्या फॅमिलीला. ती उचलून ठेवाय आता. हां पिऊ ती कुणी आई उचल तू पहिली ते बघ. मला नेहमी कमेंट्स येतात की दादा तुझं घर किती घाण आहे, प्लीज क्लीन कर. त्यासाठी आता मी हे मागवलेलं आहे. हे आहे अगारोचं वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर. आता याच्या स्पेसिफिकेशन तुम्हाला सांगतो आणि स्वच्छ पण करून दाखवतो किती झटपट आमचं घर स्वच्छ होणार आहे. यामध्ये तुम्हाला खूप सारे अटॅचमेंट मिळतात. ते तुम्हाला अटॅच करणं पण सोपं आहे, म्हणजेच इन्स्टॉल करणं काहीच अवघड नाही आहे. तसं मी इन्स्टॉल करून घेतलंय. आणि त्यानंतर आपण आता घर स्वच्छ करणार आहोत. हे वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर असल्यामुळे तुम्ही ओले किंवा चिकट असणारे डाग देखील यांना सिंपली पद्धतीने काढू शकता. त्यासोबतच यामध्ये ॲल्युमिनियम मेटल ट्यूब यूज केलेली आहे. नॉईजचं विचारायला त्याच्यात नॉईज वगैरे जास्त काही येत नाही. केबलच बघा किती लंबा दिलेला आहे, जेणेकरून तुम्ही कितीही लांबची क्लिनिंग यांना करू शकता. त्यासोबतच 21 लिटरची कॅपॅसिटी असणार याच्यामध्ये भांडं दिलेलं आहे. चला आता तुम्हाला क्लिनिंग सुद्धा करून दाखवतो. मी तर याला सिंपल पद्धतीने अटॅच केलेलं आहे आणि मला खूप आवडलेलं आहे. आमच्या सोफ्याच्या कोपऱ्यामध्ये खूप दिवसापासून घाण गेलेली होती, ती बघा किती सिंपली पद्धतीने निघत आहे. कारण की याचं प्रेशर एवढं हाय आहे की कितीही कोपऱ्यामधील धूळ असू द्या ते सिंपली पद्धतीने ते ओढून घेतं. हे बघा किती स्वच्छ करून देत आहे. तुमच्या समोर सगळा रिझल्ट दाखवत आहे, जेणेकरून तुम्हालाही वाटायला नको की बाबा हा खोटं बोलतोय म्हणून. त्यासोबतच हे मल्टी यूज आहे. तुम्ही घरी देखील यूज करू शकता, तुमच्या दुकानात यूज करू शकता, गाडीमध्ये यूज करू शकता. एवढं मल्टी यूज असणारं एकदम स्वस्तात मिळणारे हे अगारोचं वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे. हे व्हॅक्यूम क्लीनर मला पर्सनली खूप आवडलेलं आहे, कारण की याला व्हील पण दिलेलं आहे. 360 अँगल मध्ये तुम्ही याला फिरवू पण शकता. आणि डस्ट बघा किती निघलेले आहे. आणि एवढंच काय, यामध्ये तुम्हाला पाणी देखील सांडलेलं असेल ते देखील तुम्ही यांना स्वच्छ करू शकता. बाकी तुम्हाला हे व्हॅक्यूम क्लीनर कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि हो, तुमच्या घराची क्लिनिंग करायची असेल तुम्ही नक्की हे परचेस केलं पाहिजे, अगारोचं वेट अँड ड्राय व्हॅक्यूम क्लीनर. आता हे तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्हाला काय करायचं, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे किंवा आपल्या कमेंट सेक्शन मध्ये पण लिंक पिन केलेली आहे. तिथून तुम्ही हे सिंपली पद्धतीने खरेदी करू शकता.
दिलं ना. तर तुमच्या सगळ्यांसाठी काढून ठेव. ही एक आनंदाची बातमी आहे की स्वस्त जालना या चॅनलचे आपले 50,000 फॉलोअर्स कंप्लीट झालेले आहे. म्हणजे आजची 14 तारीख आहे का? 14. बाप रे, काय कोइन्सिडन्स आहे. बरोबर 4 महिने झालेत. म्हणजे 4 महिने, उद्या 4 महिने होतील. बरोबर 4 महिन्यामध्ये आपले 50,000 फॉलोअर झाले. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि 500-550 व्हिडिओ झाले ते. म्हणजे जालन्यामधले 550 डबलचे जर सोडून दिले तर 450 दुकान मी फिरलोय. समजा 450 दुकानांचं प्रमोशन केलंय कोमल जालन्यातल्या. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. सगळं अर्ध जालना ओळखतात. हो, आणि खरंच सांगतोय मी काम म्हणूनच बघतोय आणि खूप छान मला प्रतिसाद देतोय सगळेजण. आणि मला आवडलंय, खूप छान आवडलंय. हे काम मी कंटिन्यू चालू ठेवणार आहे. आणि राहिला प्रश्न डोनेशनचा, तर अजून आपण काहीतरी वेगळं करणार आहे. 50,000चं सेलिब्रेशन असं नाही होणार आहे. 50,000चं सेलिब्रेशन खूप खतरनाक होणार आहे. आणि ते येणाऱ्या दिवसामध्ये मी तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. इकडे आजीबाई आली. आजीबाई काय म्हणणं आहे? हा, आजीने खाल्ला बेटा? मग पोट गीट. नमस्कार करा ना. नमस्कार. नमस्कार. इकडे एक पेढा खांजोली, इकडे खाल्ला नाही काय, तिकडे जास्त झाली. जीवाच्या आत आहे चांगले. इकडे खाल्ला की नाही? रामाला दे थोडा. टिट्या, ए टिट्या, चल समोर चल. सुगीती चला. चलो 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 चलो. किती पीठ खेळी बघा ही पोरगी. तिने खेळली तिची माय लावती. मैत्रिणी दोघी त्या दोघी मैत्रिणी माहिती तुला? तिची माहिती आहे ना बेटा? मैत्रिणी आहे ना तुझी मम्मी? खाली बसली त्याला. तिला खायचा पेढा दे ना थोडा. काकूच्या लग्नात दोन्ही पोरीला परी सांभाळत होती. हो काय? हो का ग? काकूच्या लग्नामध्ये रितूला आणि पिऊला दोघीला सांभाळत होती का? घरी होता आणि आम्ही दोघं काय केलं, मॅगी आम्ही दोघं खाल्ले. कोणाच्या लग्नात? नाही, तिकडून गेलतो आम्ही घरी. लग्नात नव्हते गेले का? हा, ओके. आम्ही घरीच खाल्लं. हा, हे घरीच होते. आणि हे बघा, हे मागं बा, ही तू बघा. हा, आणि तसं झोप गेला तर मग काय करावं तिचं? इकडे आठ एक मिनिटं. हाट पेरी परी 8 वाजला. ते टिट्टे नुसतं मागं उभा राहतो. ओय बाई. छान, खूप छान. कालच दाखवला ना, तरी पण आज दाखवती. तुला हा म्हणती चालवता येते तुला? झाली झोप 15 मिनिटं बी नाही झाली. पेढा जीवाच्या आत कोण या पुरींच्या? गोड असतं ना. मग गोड त्यातच तुला कसलं. टिट्टे थांब एक मिनिट इकडे. चल माईक घे टिट्टे, तू माईक घे. माईक मग तर गाडी पाहिजे माईक बी पाहिजे. मग कसं? त्या पडशील ना तू. टिट्टे ऐकत नाही ना बाबा. टिट्ट्याले आता तुम्हाला सांगतोय मी. टिट्ट्याचं काय सांगू तुम्हाला आता? ही गाडची कधी बी हो का? इथं बघ. मला चिटकतच नाही. घातला. चिटकली का? झाला, आता दुसरा टाकायचा, दुसरा घाल. तर असा एकंदरीत विषय आहे. अजून एक विषय तुम्हाला सांगायचा आहे की काय झालं ना, तिला घे पाहिजे तू. तर अजून एक विषय तुमच्यासोबत शेअर करतोय. 1-2 आठवड्यापूर्वी आपल्याला एका चॅनलवर रोज झालो आपला व्हिडिओ. या आईनं बघितला, पूर्ण व्हिडिओ बघितला आईनं, तरी आम्हाला सांगितला नाही. का नाही सांगितला? काय मी म्हणलं तुमच्या समोर तुम्ही पाहत असा. काय कमाल आहे. म्हणजे मी सांगतोय तुम्हाला नाही का, मी तो व्हिडिओ बघितलाच नाही. मला रोज केला म्हणजे आपल्या फॉलोअर्सनं खूप सारे जणांना बघितलाय ते व्हिडिओ. त्यांच्या कमेंट बघितल्या. थांब एक मिनिटं, थांब ना. आणि ॲक्च्युअलमध्ये विषय कसा आहे, तो रोस्टिंगच्या याचे कमेंट जे आहेत ना, आता मी दररोज तुमच्या कमेंट्स वाचतो ना, तर मला ऑलमोस्ट जणांची नावं माहिती आहे कोण कोण आहे. तुम्ही खूप सारे जण हसलात. आणि ते हसासारखंच कॉमेडीचं थोडा हे केलाय. कोमल रडत होती. हाय कोमल लक्षात? हां, तर कोमल रडत होती. त्याचं त्यांना ते रोस्ट बनवलं आहे. ते दिनारा जिंदारा दिनारा दिनजारा दिनारा दिन 3 जण होते. आहे ना, हा. दिनारा दिनजारा दिनारा दिनजारा. त्याच्यावर जरा कॉमेडी वगैरे केली. हां, पण ठीक आहे, जाऊ द्या. काय आता कोमल थोडीफार रडली की तुम्हाला माहिती आहे की तो व्हिडिओ व्हायरल होतो आणि त्याच्यावर सगळेजण रोस्ट करतात. छोटस बाळ, वहिनी तुम्हाला छोटस बाळ सॉरी म्हणतंय. मी सगळं पूर्ण पाहिला.
वहिनीचं काय बाबा, वहिनी तर रडतच राहते. तरी ती वहिनी बोलत नाही. वहिनी बोललीच नाही शेवटपर्यंत, सॉरी बोललीच नाही वहिनी. नाही. नाही Sorry बोल. म्हणून द्या वहिनी. कशी म्हणीन वहिनी? नाही का? मान्य आहे आपल्या व्हिडिओला थोडी व्ह्यूज कमी येत आहे, पण वॉच टाइम खूप चांगला येतं. म्हणजे तुम्ही सगळेजण शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय, खूप छान वाटतंय मला त्या गोष्टीचं. आणि थांब ना परी, थांब ना. हा, आणि प्रत्येक जणांच्या कमेंट मी वाचून दाखवणार आहे. काय आहे, काय करावं यांचं तू सांग. तर असा एकंदरीत विषय आहे. तर ह्या दोन विशेष बातम्या होत्या, जे आमचे 50,000 फॉलोअर्स झालेत. आणि आईची पण 60,000 झाली. आई 60,000 झाली तुझी. आपल्या आईची 60,000 झाली Instagram वर. हा, आणि अजून एक आनंदाची बातमी की आईचा 12 घंट्यामध्ये 1 मिलियन क्रॉस केला व्हिडिओने. 12 तासामध्ये 1 मिलियन होणं म्हणजे खूप, आईचं भारी बघ. हा खरंच खूप छान आहे. आईचं चॅनल आपल्यापेक्षा पळत. हो आपण रोज बनवतो. आईला जास्त ओळखतात आपल्यापेक्षा. अगं हो, मान्य आहे, सगळं ओळखतात. पण तुम्ही आता काम म्हणून बघत असाल तर मग तुम्ही ते करायला पाहिजे दररोज थोडं थोडं थोडं, नाही का? करतो ना आता. मग परी काय खायचं तुला? पेरी पेरी पास्ता. ओके, आज पेरी पेरी पास्ता हिला खायचा आहे. अरे, तुझं पाय पडलं. ते उचलून ठेव, पेढा उचल. हे चिट्ट्या खाती खालचा. तिथे खातं, खातं, खातं. टिट्ट्या काय करतो माहिती का, तिचं असं होट थोडा खाली बघा, ते आपण तोंडात घातलं ना, ते आता ते असं बंद करीपर्यंत ते पडून जातं खाली. मग ते उचलून खाली. मग ती उचलून ते तोंडात घाल. म्हणजे तिला खाऊ बी घालायचं असेल ना, एवढा हात तोंडात घालायचा असा. तिथं नरड्यापाशी नेऊन ठेवावं लागतं, तेव्हा ती चऊ चऊ खाती. नाही ते परत खाली पडून जातं. म्हणजे तिचं स्लो तोंड, एवढी स्लो आहे ती, अशी तोंड बंद करेपर्यंत खाली घास पडून जातो. ओय पप्पा. ती मग पुढं पडला, पुढं पडला, पुढं हा हा, मी तू काय करते माझ्या हाताने भात खाते. आणि ती काय करते पुरा भातच. आणि हो, परीनं आज दोन्ही बहिणीला जीव घातलं बरं का. वरण भात. वरण भात खाऊ घातला. तिला तिची मम्मी खाऊ घालती परीला, आणि परी त्या दोघीला खाऊ घालती. नाही, परीनं सुद्धा आज हातानंच खाल्ला. खाऊ का? छान. का रे? हे बघ, आपले एखाद्या वेळेस तरी आपलं असं बोट एखाद्या वेळेस पप्पा, तरी पप्पा, जाते. पप्पा, पप्पा. परी- बापरे, काय बोललो मी तुला. हे माईक घे जर. माईक कुठे ठेवले का आपले माईक? माईक कुठे आहे ग? तिला माईकचं नाद आहे, तिला माईक आवडतात. आणि एकंदरीमध्ये असा सगळा विषय चालू आहे. बाकी आता उद्याचा रविवारी दिवशी मी हा व्हिडिओ बघत असाल. आणि हो, आईसाठी म्हणण्यापेक्षा कोमलसाठी, रोहिणीसाठी, या सगळ्यांसाठी ते व्हॅक्यूम क्लिनर आणलेले आहे. ते तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, या व्हिडिओमध्ये पण लावलेला आहे तो. तर आता काय माहित घर कसं होतं, स्वच्छ झालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवूया. अजून एक सरप्राईज आहे, येणाऱ्या दिवसामध्ये सांगेलच मी ते. बाकी यांचं तिकडं असं चालूच राहणार आहे. आजीबाई कोण पळाली की तिकडं? पप्पा हा, आज आजीबाई कसं पहिली माहिती का? कशी काय बोलतीन, काय काही हा, बोलती. नाही पळाला ना तशा. कोणती आजी? आजी आपल्या. कधी? आता ते इथं खेळत होता. हा. ते इथं बसला होता, त्या नॉट तिथं खाली पडत असं पळत गेला. आणि चांगलं गेलं गावाला. खरं काय? तर मग ते परीने पाहिलं. मी बेखात होते तिकडे. हा. हे बघा, आता कोणी गाडीवर आहे का तरी त्यातच उभं राहायचं. ती समोर बसून चालवत नाही बरं का. लई जीव आहे चिट्ट्या. हा. चिट्टीला आवडत नाही, आवडून जरा. आजी रोहिणीला बोलती टिट्यामुळं. टिट्ट्याचं कायच करावं मित्रांनो, तुम्ही सांगा बरं. टिट्ट्या कधी कधी लेच परेशान करतो, कधी कधी लेच गुन्हा दाखवतो. ट्रॅक्टर बनणार आहे मी ट्रॅक्टर. ओके, उद्या शाळा आहे वाटतं. रविवारी जाऊ. उद्या रविवार आहे, परवा दिवशी शाळा आहे. ओके. आई आज काय बनणार आहे? पातोड्याची भाजी. आज पातोड्याची भाजी आमच्या इथं, या सगळ्यांना जेवण करण्यासाठी. चला, मी तुम्हाला एक थोड्या वेळात परत भेटतो, ठीक आहे? टिट्ट्या, चल चॉकलेट घे. पप्पा म्हण, पहिले पप्पा म्हण. पहिले पप्पा म्हण, इकडे ये. चला, जे पप्पा म्हणे त्याला चॉकलेट. कोण म्हणतो पप्पा? कोण म्हणतं पप्पा? कोण म्हणतं? इकडे आहे का? चल इकडे ये. दरवाजा लावू नकोस, दरवाजा लावू नकोस. अरे 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 अरे, एखाद्या दिवशी ती उभं राहील दिन पिऊ दरवाजा लावून, मग काय करशील? मग काय करशील? नाचा 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 नाचा. बापरे, पप्पा म्हणती तुम्हाला? तुझ्या पप्पालाही पप्पा म्हणतील, मलाही पप्पा म्हणतील. काय 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 ये
जा 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 मम्मी इकडे काकूकडे जा पळा काकूकडे जा जा लोक काकूकडे पळा 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 चलो भागो. इकडे परी झोपलेली आहे कारण की परीला जरा आता बरं वाटत नाहीये आणि त्यात आता आपल्याला कोमल कमेंट्स वाचून दाखवणार आहे. दाखवणार आहे कोमल? दाखवा. पहिले कोणाची कमेंट्स आहे? 5 जणांची कमेंट्स आपण वाचून दाखवणार होतो. पहिले कोण आहे? तर हे आहेत बघा. काय नाव आहे त्यांचं कोमल? ऋतुजा चौधरी. ऋतुजा चौधरी म्हणून आहेत आणि त्यांना आपल्याला छान अशी कमेंट केलेली आहे. त्यांची कमेंट्स काय वाचून दाखव कोमल. दादा मी आजपासून कमेंटच करणार नाही बाबा. दादा पण या प्रकल्पामुळे निदान वाईट कमेंट तरी बंद होतील तुझ्या व्हिडिओवरचे. तुझ्या पुढच्या व्हिडिओसाठी ऑल द बेस्ट ब्रदर. थँक्यू सो मच धनश्री मॅडम. पण कोमल आपण हा विचार करून चालू केलेले कमेंट्स. धनश्री ऋतुजा चौधरी. ऋतुजा मॅडम यांना घेऊन जा तिकडे 2 मिनिटं. जा जा तिकडे 2 मिनिटं जा. आमची कामं चालू जा. काकू पेढा देते जा. पेडा ना पेडा पा. हा चला दुसरी कमेंट्स काय कोमल? दुसरी कमेंट्स आहेत वर्षा जोंधळे यांची. तर त्यांचं म्हणणं काय आहे? दादा मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात. मी रोज बघते. मी परभणीची आहे पण मुंबईला राहते. जालना स्टेशन आल्यावर तुमची आठवण येते. आई खूप छान आहे. कोमल वाहिनीचा स्वभाव 1 नंबर आहे. तुमचा स्वभाव पण एकदम छान. थँक्यू सो मच. थँक्यू तो मन कोमल. तुझी तारीफ केली त्यांनी. जालना स्टेशनला आल्यानंतर त्यांना आपली आठवण येते आई. जालना स्टेशन. हा म्हणजे विचार करा किती लोक कनेक्टेड आहेत तुमच्या सोबत. ओके. तिसरी कमेंट्स कोणाची जरा आणि हा कमेंट्स मध्ये उत्तर मिळून ही कमेंट्स आहे सुषमा गोल्हार. ते काय म्हणते? दुर्गाबाईला मी कधी सोप्याच्या खाली बसताना नाही पाहिलं. खाली बसता नाही येत वाटतं. काय म्हणणं आहे दुर्गाबाई याच्यावर? मग सोफा आणलाच कशासाठी? सोफा आणला कशासाठी? पूजा करून ठेवायसाठी. हा. मग खाली बसत जाईन उद्यापासून. तर सुषमा मॅडम आता उद्यापासून आई काम करणार. एक ताट तयार करणार आहे, सोफ्याची पूजा करणार आहे आणि खाली बसणार आहे. कळालं का? थँक्यू सो मच तुम्ही अशी कमेंट्स केल्याबद्दल. की दुसरं वैशाली सरोदे. हा हे वैशाली सरोदेची एक कमेंट आहे. काय म्हणताय? हो मी उपकार करतोय पब्लिकवर व्हिडिओ टाकून. अगं ती कमेंट तर केली पण तू बी मला उमे म्हणती का? ते आता मग तू वाचून दाखवायचंय ना. मग डॅश डॅश म्हणायचं ना, नाही तर रावांचं नाव घेतलं असं म्हणायचं. हा तर ही कमेंट केलेली आहे आणि मी ह्याचं उत्तर मीच देणार आहे तुम्हाला की मी कोणावर उपकार सध्या करत नाहीये. आणि ज्यावेळेस मी उपकार करेल ना, हा वर्षा सरोद्या त्यांना पण दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस मी उपकार करेल ना त्यावेळेस तुम्हाला सांगेल उपकार केलेत म्हणून. ठीक आहे. शेवटची एक कमेंट राहिलेली आहे आई. ही आहे बघा. यांचं नाव आहे निधी जाधव. याचं म्हणणं आहे कोमल की कमेंट वाचून दाखवणार म्हणून 90% कमेंट पॉझिटिव्ह आले आहेत. काय म्हणणं याच्यावर? चांगलं आहे ना आमच्या दृष्टीने. चांगलं आहे पण आपण दररोज चांगलेच कमेंट वाचून दाखवतोय का? नाही वाईट पण. आपण वाईट पण दाखवतोय. तर हेच असणार आहे. हा रेशो असणार आहे 2-3चा किंवा 3-2चा. आपण असं दररोज ट्राय करणार आहोत. चांगल्या कमेंट्स पण वाचून दाखवून वाईट पण वाचून दाखवू. ठीक आहे. ह्या होता आजच्या 5 कमेंट. उद्याच्या 5 कमेंट कोमल शोधून काढणार आहे. धर तिला. मी घरी यायच्या आधी शोधून तयार ठेवायचे स्क्रीनशॉट काढून आणि आदल्या दिवसाचे डिलीट करून टाकायचे म्हणजे ते कन्फ्यूज होणार नाही. कळलं? ठीक आहे. चला तुम्हाला आता हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. मी भेटेल नवीन व्हिडिओ मध्ये. तर काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय.